ला विक्री प्रकरणी पॅरामाउंट कंपनीची संचालक शीतल तेजवानीला 3 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली। या घोटाळ्यामध्ये 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटीत पार्थ यांच्या कंपनीने खरेदी केली। त्यासाठी मुद्रांक शुल्काचे 6 कोटी रुपये सुद्धा भरलेले नाहीत। त्यामुळे पार्थ पवार यांच्या अटकेचा नंबर कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। 1.5 महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघड झाला। प्रचंड गदारोळ झाल्यानंतर खरेदी करार रद्द केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली। मात्र अजूनही पार्थ यांनी 21 कोटी रुपयांचा भरणा केलेला नाहीये। शीतलवर 7 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झालेला होता। दरम्यान मुंढवा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर एफआयआर का नाही असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला। सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही। जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं, पण अजित पवारांच्या मुलांनी 1800 कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव एफआयआर मध्ये सुद्धा येत नाही। आणि ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची की तुम्ही राजकारणी असाल, तुमच्यावर कारवाई होणार नाही। समन्स केले, सगळं केलं, एफआयआरचं खोटं एक छोटूसा एफआयआर ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही, त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं